व्हिडिओमध्ये आपल्याला रेशो ॲनालिसिस टॉपिक बघायचा आहे. रेशो ॲनालिसिस हा टॉपिक आपल्या बँक ऑफ इंडिया क्रेडिट ऑफिसरच्या एक्झामसाठीचा एकदम महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण सगळे फॉर्म्युले तर कवर करणार नाही आहोत. पहिले आज आपल्याला रेशो ॲनालिसिसचं मिनिंग बघायचं आहे. रेशो ॲनालिसिस करण्यासाठी सोर्सेस कोणते असतात, त्याच्यानंतर कॅल्क्युलेशनचा बेस काय आहे आणि रेशो ॲनालिसिस करण्यामागचा आपला ऑब्जेक्टिव्ह काय आहे. आणि रेशो ॲनालिसिसमधला पहिला टाईप जो आहे तो फायनान्शियल अँड सॉल्वन्सी रेशो आहे. त्याच्यामधल्या आपल्याला पहिला शॉर्ट टर्म सॉल्वन्सी रेशो बघायचा आहे, ज्याच्यामध्ये की आपण करंट रेशो, क्विक रेशो आणि कॅश रेशो हे 3 रेशो बघणार आहोत. तर सर्वात पहिले रेशो ॲनालिसिस समजायच्या अगोदर तुम्हाला रेशो म्हणजे माहीतच असेल. रेशो म्हणजे काय असतं की दोन मॅथमॅटिकल्स टर्म्समधलं जे आपण रिलेशनशिप काढत असतो किंवा कंपॅरिझन जे करत असतो ते म्हणजे काय असतं, रेशो असतं. हे तुम्हाला मॅथमॅटिकल टर्म तुम्हाला माहीतच आहे. मग फायनान्शियल ॲनालिसिसमध्ये आपण हे रेशो ॲनालिसिस टर्म कशी यूज करणार आहोत. तर फायनान्शियल ॲनालिसिसमध्ये आपण रेशो ॲनालिसिस करताना 2 फिगर्स यूज करणार, फायनान्शियल टर्म्स यूज करणार, ज्यांचे एकमेकांसोबत काही ना काही लॉजिकल रिलेशन असणार आणि त्या रिलेशनच्या बेसिसवर आपण बिझनेसचे परफॉर्मन्स फाइंड करू शकतो की पास्टमध्ये, प्रेझेंटमध्ये किंवा फ्युचरमध्ये काय आहे. तर बिझनेसचा स्ट्रेंथ अँड विकनेसेस फाइंड करू शकतो. आणि बिझनेसेसला काही जर डिसिजन घ्यायचे असतील इन्व्हेस्टमेंटचे, तर ते सुद्धा या रेशोच्या बेसिसवर करता येऊ शकतात. तर इथं ते कॅल्क्युलेशनचं बेस तेच सांगितलं आहे की रिलेशन एक्सप्रेस इन मॅथमॅटिकल टर्म्स बिटवीन 2 इंडिव्हिज्युअल फिगर्स connected with each other in some logical manner and selected from the financial statement. आणि हा जो 2 फायनान्शियल टर्म्स असतील त्यांचा सोर्स कोणता असतं, फायनान्शियल स्टेटमेंट्स आपल्या बिझनेसचे. दोघांमध्ये काही ना काही लॉजिकल मॅनरमध्ये रिलेशन असतं आणि ह्या 2 इंडिव्हिज्युअल फिगर्सचा मॅथमॅटिकल टर्म्स असतात. ऑब्जेक्टिव्ह काय असतं, परफॉर्मन्स फाइंड करण्यासाठी बिझनेसचा पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, स्ट्रेंथ अँड विकनेस फाइंड करण्यासाठी आणि बिझनेसचे डिसिजन मेकिंगसाठी. ठीक आहे. इथे सोर्सेस पण दिलेले आहेत, ॲन्युअल रिपोर्ट्स, इंटरियम फायनान्शियल स्टेटमेंट्स, नोट्स टू अकाउंट, स्टेटमेंट ऑफ कॅश फ्लो, बिझनेस पिरियडिकल्स. हे सगळे सोर्स आहे जिथून आपण आपले रेशो ॲनालिसिस कॅल्क्युलेट करण्यासाठी फायनान्शियल डेटा यूज करतो. ठीक आहे. आता आज आपल्याला बघायचं आहे फायनान्शियल ॲनालिसिसमधला पहिला टाईप जो फायनान्शियल सॉल्वन्सी रेशो आहे, आणि त्याच्यामध्ये पण 2 टाईप असतात, लॉंग टर्म सॉल्वन्सी रेशो आणि शॉर्ट टर्म सॉल्वन्सी रेशो. तर पहिला शॉर्ट टर्म सॉल्वन्सी रेशो बघायचा आणि त्यातला करंट रेशो, क्विक रेशो आणि कॅश रेशो हे बघायचे आहेत. तर करंट रेशो हा सर्वात इझी आहे. हे पहिले 3च सर्वात इझी आहेत, नंतरचे थोडेसे कॅल्क्युलेटिव्ह आहेत, पण हेच इझी आहेत सर्वात. करंट रेशो म्हणजे काय असतं की तुमच्या बिझनेसमधली जी करंट लायबिलिटी आहे, म्हणजे शॉर्ट टर्म लायबिलिटी, ती पे करण्यासाठी तुमच्या बिझनेसकडे किती करंट असेट आहेत, हे जे रिलेशन फाइंड करण्यासाठी आपण जो रेशो यूज करतो तो असतो करंट रेशो. तर मग करंट असेट तुम्हाला माहितीच आहेत, इन्व्हेंटरी प्लस सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स म्हणजे ज्यांच्याकडून पैसे येणं बाकी आहे, कॅश अँड बँक. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक, रिसिवेबल्स, लोन अँड ॲडव्हान्सेस, डिस्पोजेबल इन्व्हेस्टमेंट अँड एनी अदर करंट असेट. तर बॅलन्स शीटवरच्या ज्या करंट असेट असतील त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. देन करंट लायबिलिटीला, करंट असेटला करंट लायबिलिटीने डिवाईड करायचे आहे. करंट लायबिलिटीमध्ये क्रेडिटर्स ज्यांना पैसे देणं बाकी आहे, शॉर्ट टर्म लोन्स, बँक ओव्हरड्राफ्ट, कॅश क्रेडिट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे देणं किती बाकी आहे, एक्सपेन्सेस. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, प्रपोज डिव्हिडंड्स, अनक्लेम डिव्हिडंड्स अँड एनी अदर लायबिलिटीज. सो सिम्पल आहे की करंट लायबिलिटी तुमचे बिझनेसची पेड करायची असेल तर तुमच्याकडे करंट असेट्स किती आहेत, आणि याचा आयडल रेशो जो असतो ना तो 2:1 असतो. म्हणजे ₹1 करंट लायबिलिटी पेड करण्यासाठी तुमच्याकडे ॲटलिस्ट ₹2 करंट असेट पाहिजे. सो करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. नेक्स्ट रेशो इज अ क्विक रेशो. करंट रेशो आणि क्विक रेशो हा तुम्हाला सिमिलर वाटेल, पण याच्यामध्ये एक छोटासा डिफरन्स असा आहे की क्विक रेशो म्हणजे काय असतं की सगळे सेल्सचा जो तुमचा रेव्हेन्यू आहे तो संपल्यानंतर तुमचे जे शॉर्ट टर्म लायबिलिटीज आहे ते पे करण्यासाठी तुमच्याकडे जे इझिली क्विकली लिक्विडेट होणाऱ्या ज्या असेट्स आहेत त्या सफिशियंट आहेत का त्या करंट लायबिलिटीज पे करण्यासाठी, तेच म्हणजे काय असतं क्विक रेशो.
म्हणजेच क्विक रेशोमध्ये करंट असेट डिवाइड बाय करंट लायबिलिटी करणार आहोत आपण. पण क्विक असेट कॅल्क्युलेट करताना तुमच्या ज्या करंट असेट आहेत त्यातलं इन्व्हेंटरी लेस करणार आणि प्रिपेड एक्सपेन्सेस लेट करणार. कारण की क्विक असेट्स म्हणजे काय, ज्या इझिली क्विकली कन्व्हर्टेबल असतात, लिक्विडेट होऊ शकतात, त्या असतात तुमच्या क्विक असेट. म्हणून त्याच्यामध्ये इन्व्हेंटरीज आणि प्रिपेड एक्सपेन्सेस येणार नाहीत. सो क्विक रेशो इज इक्वल टू क्विक असेट्स डिवायडेड बाय क्विक लायबिलिटीज. क्विक लायबिलिटीमध्ये तुम्ही बँक ओव्हरड्राफ्ट घेणार नाही आहात, बिल्स पेएबल घेणार नाही आहात, ठीक आहे. सॉरी, ओनली बँक ओव्हरड्राफ्ट घेणार नाही आहेत. इथं यांनी दिलेलं ॲज अ मेन्शन अंडर करंट रेशो, पण बँक ओव्हरड्राफ्ट घेत नाहीत क्विक लायबिलिटीजमध्ये. आणि याचा आयडल रेशो जो असतो तो 1:1 असतो. नेक्स्ट आपल्याला रेशो बघायचा आहे कॅश रेशो. कॅश रेशोमध्ये पण आपण करंट असेट सगळ्या घेणार नाही आहोत. कॅश रेशो ही ॲब्सोलेट लिक्विडिटी कॅल्क्युलेट करते, कारण की याच्यामध्ये ओन्ली कॅश कन्सिडर केले जातं. कॅश रेशो इज इक्वल टू कॅश अँड बँक बॅलन्स प्लस मार्केटेबल सिक्युरिटीज डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज, किंवा कॅश अँड बँक बॅलन्स प्लस करंट इन्व्हेस्टमेंट डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. हेच 3 आज फॉर्म्युले आपण बघायचे होते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लॉंग टर्म सॉल्व्हन्सी रेशोमध्ये डेब्ट इक्विटी रेशो, कॅपिटल गिअरिंग रेशो आणि फिक्स असेट रेशो बघूया. एकदा रिवाईज करून देतो. रेशो ॲनालिसिस बघितलं आपण, त्याच्यामध्ये करंट रेशो, लिक्विडिटी रेशो दॅट इज क्विक रेशो आणि कॅश रेशो, हे 3 रेशोंचे फॉर्म्युले बघितलेत. थँक्यू.